नमस्कार सगळ्यांना. आज 17 एप्रिल 2026 आणि आज आपण समजावून घेणार आहोत युरोपातील हंगेरी नावाच्या देशात 12 एप्रिलला निवडणुका झाल्यात आणि ह्या निवडणुकांच्या निकालात जे प्रस्थापित तिथले पंतप्रधान होते विक्टर ओर्बान यांचा पराभव झालेला आहे आणि त्यांच्याऐवजी हंगेरीचे नवीन पंतप्रधान पीटर मॅगियार हे हंगेरीचे नवीन पंतप्रधान होते. तर पण मग आपण आता सध्या भारतात आहोत आणि भारतात बाकीच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना हंगेरीच्या या हंगेरी देशामध्ये हा जो काही सत्ता बदल होतोय ह्याच्याबद्दल चर्चा करणं का गरजेचं आहे हे आपण थोडक्यात समजावून घेणार आहोत. आणि हा सत्ता बदल एकूणच जागतिक राजकारणाच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे हे आपण आता इथं बघणार आहोत. तर हंगेरीचे हे जे नवीन पंतप्रधान आहेत ज्यांचं नाव आहे पीटर मॅगियार हे जवळपास 44-45 वर्षांचे त्यांचं वय आहे आणि हे यांना जवळपास त्यांच्या संसदेमध्ये 2/3 म्हणजे मेजॉरिटी त्यांना मिळालेली आहे. ते त्यांच्या संसदेची जी 199 जी सभासदांची खासदारांची जी संख्या आहे त्यांच्यापैकी जवळपास 138 हे एवढे खासदार हे या पीटर मॅगियार यांच्या पार्टीने निवडून आणलेले आणि ह्यांच्या पार्टीचं नाव आहे तिसझा पार्टी. आणि पीटर मॅगियार यांनी ज्यांना हरवलंय ते आहेत विक्टर ओर्बान. हे विक्टर ओर्बान जवळपास 2010 पासून आज घडीला 16 वर्ष हे हंगेरीमध्ये सत्तेवर होते. तर ह्यांना त्यांनी पराभूत केलेले आहेत. विक्टर ओर्बान यांना यावेळी फक्त 55 जागा मिळालेल्या आहेत. विक्टर ओर्बान आज 63 वर्षांचे आहेत. तर विक्टर ओर्बान यांचा पराभव का महत्त्वाचं आहे हे आपण आज समजावून घेणार आहोत. हंगेरी एक युरोपातील महत्त्वाचा देश आहे. विक्टर ओर्बान यांनी 2011 मध्ये त्यांनी एक नवीन संशोधन केलंय किंवा नवीन संविधानच आणलंय आणि या नवीन संविधानात मार्फत त्यांनी जवळपास सगळं जी सत्ता असेल देशातील ती त्यांनी स्वतःकडे एकवटली होती आणि या सत्तेमार्फतच त्यांनी देशात एक इलेक्टोरल ऑटोक्रेसी त्यांनी आणली होती. इलेक्टोरल ऑटोक्रेसी म्हणजे काय की फक्त नावाला निवडणुका होतील पण मग ती एका केंद्रीय सत्तेप्रमाणे किंवा एका राजसत्तेप्रमाणेच काम करणार की स्वतःच्या हातातच पूर्ण अधिकार असतील. फक्त नावाला बाकीची लोक निवडून येतील आणि सगळे अधिकार मात्र एका माणसाच्या हाती एकवटलेली असतात. मग त्यानंतर त्यांनी त्यांच्या देशातील जे काही शेकडो न्यायाधीश होते त्या सगळ्यांना निवृत्त केलं आणि त्यांच्या जागी विक्टर ओर्बाननी त्यांच्या मर्जीतल्या लोकांना त्यांनी तिथं न्यायाधीश म्हणून बसवलं. त्यानंतर जवळपास सगळ्या माध्यमांवर त्यांनी निर्बंध आणले होते आणि एक प्रकारचं त्या सगळ्यांना त्यांनी कंट्रोलमध्ये आणलं होतं. त्यासाठी त्यांनी ज्या शासकीय जाहिराती आहेत त्या आपल्या मर्जीतील माध्यमांना देणे, तसंच जी माध्यमं आपल्या कंट्रोलमध्ये येत नाहीत अशांना त्यांनी डायरेक्ट बंदी घातली किंवा त्यांच्या मर्जीतील लोकांनी त्या माध्यमांवर टेक ओव्हर केलं म्हणजे त्या माध्यमांना ताब्यात घेतलं. आपल्याला माहिती आहे की म्हणजे आता उदाहरण द्यायला गेलं तर NDTV हे एक भारतातील काही काळापूर्वी एक सरकारच्या विरोधातील एक खूप महत्त्वाचं चॅनल होतं आणि त्या चॅनलचा चेहरा होता श्री रवीश कुमार. तर मग मध्यंतरी मग त्या NDTVची सगळे मालकी जी आहे ती अदानी यांच्या कंपनीकडे आलेली आहे आणि मग NDTVचे जे मालक होते प्रणव रॉय यांनी ती सगळी राहिलेली मालकी पण विकून टाकून मेजॉरिटी मालकी अदानीकडे आल्यामुळे मग प्रणव रॉय यांच्याकडे फारसं काही उरत नव्हतं. त्यांनी मला वाटते राहिलेली मालकी ही NDTVची विकून टाकली. म्हणजेच सरकारच्या विरोधातील एक जे महत्त्वाचं माध्यम होतं ते आता एकंदरीत सरकारच्या बाजूने झाल्यासारखं ह्या गोष्टी झाल्या आहेत. अशाच प्रकारचे कार्यक्रम ओर्बान यांनी सुद्धा केलेले. तसंच निवडणुकांमध्ये प्रचंड प्रमाणात झोल करणं ह्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की जे अनिवासी हंगेरियन आहेत मध्य युरोपातील त्यांना मतदानाचा अधिकार देणे आणि त्यांच्यामार्फत निवडणुका जिंकून येणे, तसंच मतदारसंघांच्या सीमा बदलणे ज्याला आपण परिसीमन म्हणतो. म्हणजे ज्या एरियात आपण निवडून येऊ अशी शक्यता आहे अशा हिशोबानेच त्यांनी मतदारसंघांची रचना केली. त्यामुळे मग त्यांची खासदार मोठ्या प्रमाणात जिंकून येत होते आणि त्यामुळे त्यांनी जवळपास 16 वर्ष हंगेरीवर एक प्रकारचं निर्विवाद सत्ता त्यांनी गाजवलेली आहे.
पण मग तसंच पण मग आता ह्या वर्षी नेमकं का बरं ते हरले, या वर्षीच्या निवडणुकीत हे विक्टर ओर्बान का हरले? तर ह्याचं कारण आहे म्हणजे त्यांनी ह्या काळात, मधल्या काळात त्यांच्या अर्थव्यवस्थेचा एवढा बोजवारा उडाला होता. म्हणजे 2025 मध्ये हंगेरीची जी GDP आहे त्या GDPचा ग्रोथ रेट 0.4%, म्हणजे 0.4% एवढा होता, जेव्हा की युरोपियन युनियनचं ॲव्हरेज 1.4 ते 1.6% होता. आता तुम्ही विचार कराल की 1.4%नी वाढणे किंवा 1.6%नी वाढणं काहीच महत्वाचं आहे, जेव्हा की भारताची अर्थव्यवस्था 6%नी, 7%नी, चीनची अर्थव्यवस्था 5%नी वाढणं अशासारखी गोष्टी घडत असताना महत्वाचं हे आहे की युरोपियन जे वेस्टर्न युरोप आहे किंवा अमेरिका आहे, ह्यासारखी देश ही प्रगत देशांमध्ये मोडतात. त्यामुळे त्या ठिकाणच्या अर्थव्यवस्था काही काळानंतर एक संथ होऊन जातात. पण मग त्या अशा मोठ्या अर्थव्यवस्थांचा 1.2% वाढणे किंवा 1.6%नी वाढणं सुद्धा खूप मोठी झेप मानली जाते. त्यानंतरच देशामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली, आरोग्य व्यवस्थेची म्हणजे एक आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली होती. त्यानंतर पीटर मॅगियर यांनी भ्रष्टाचार विरोधात मोठ्या प्रमाणात प्रचार केला. तसंच ही जी निवडणूक आहे ह्यामध्ये जेन झी यांचा एक मोठ्या प्रमाणात सहभाग होता. त्यामुळे विक्टर ओर्बान हे पराभूत झालेले. महत्वाचं म्हणजे या निवडणुकीत जे मतदान आहे जे ते 76.5% आहे, म्हणजे 1990 नंतरची सगळ्यात मोठी ही मतदानाची टक्केवारी आहे. आता नेमकं हे पीटर मॅगियर हे कोण आहेत? तर पीटर मॅगियर हे अगोदर म्हणजे मूळचे हे जे विक्टर ओर्बान आहेत ह्यांच्याच पक्षाचे आहेत. त्यांच्या पक्षाचं नाव आहे फिसजेल. आता हे पक्षाचं नाव जरा व्यवस्थित मला म्हणजे ते वेगळं त्याचं नाव आहे, फिसजेल असं काहीतरी त्यांच्या पक्षाचं नाव आहे. तर त्यांच्याच पक्षाचे होते हे पीटर मॅगियर. पण मग 2024 मध्ये त्यांनी त्या पक्षातून ते बाहेर पडले आणि ही जी तीसजा पार्टी आहे, ही जी काही लेस नोन पार्टी, म्हणजे ह्या पार्टीला फारसं कोणी ओळखत नव्हतं, पण मग ह्या पार्टीत ते जॉईन झालेले. कारण त्यावेळी त्यांनी असा विचार केला की 2026 मध्ये निवडणूक आहे, एवढ्या कमी वेळात नवीन पार्टी स्थापन करून त्याचा सगळं व्यवस्थित प्रचार करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी या जे प्रस्थापित सरकार आहे त्यांना सत्तेतून बाहेर काढणं अवघड होणार आहे. त्यामुळे त्यांनी अगोदरच्याच म्हणजे ज्या इस्टॅब्लिश्ड पार्टी आहे तीसजा पार्टी, या पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. त्यांनी ते सत्तेतून बाहेर पडायचं कारण म्हणजे तत्कालीन जे राष्ट्रपती होते त्यांनी काही लहान मुलांच्या लैंगिक छळातील आरोपींना त्यांनी माफी दिली होती. आणि हे जे पीटर मॅगियर आहेत यांच्या ज्या एक्स वाईफ आहेत त्या ज्युडिथ वर्गा यांनी त्या माफीनाम्यावर सही केली, ज्यामुळे त्या जे लैंगिक छळातील जे आरोपी आहेत त्यांना माफी मिळाली होती. आणि हे मग नंतर पीटर मॅगियर यांनी हे सगळे त्यांच्या पत्नीबरोबरचे हे सगळे कॉल रेकॉर्डिंग आहेत ते त्यांनी जाहीर केले होते ज्यावेळेस त्यांनी ते पक्षातून बाहेर पडले. पण मग हे जे कॉल रेकॉर्डिंग त्यांनी रेकॉर्ड केलं होतं ते त्यावेळेस त्या ज्युडिथ वर्गा हे त्यांच्या पत्नी होत्या. त्यांनी नंतर मग बाहेर पडल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीशी फारकत घेतलेली. मग 2024 मधून ते सत्ता पार्टीतून बाहेर पडून मेंबर ऑफ युरोपियन पार्लिमेंटची एक निवडणूक लढवली आणि त्यात ते विजयी पण झाले 2024 मध्ये. आणि त्यानंतर 2026च्या निवडणुकांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार केला आणि यावर्षी ते 2/3 मेजॉरिटीनं हंगेरियन संसदेत ते आता परतले आहेत. त्यांनी जसा लोकांना एक आश्वासन दिलं होतं की लोकशाही तिथं ते हंगेरीमध्ये परत आणतील. ज्या चुकीचे निर्णय यांनी घेतले होते विक्टर ओर्बान, त्या सगळे निर्णय ते माघारी घेतील आणि एक नवीन लोकशाहीच्या दिशेने त्यांची वाटचाल होईल. तर हे आजच्या ह्या प्रत्येक गोष्ट म्हणजे राईट विंग कडे जाण्याच्या काळामध्ये एक लोकशाहीच्या बाजूने घडणारी ही एक मोठी घटना आहे आणि हा एक दिलासादायक क्षण असणार आहे ह्या सगळ्या जागतिक परिप्रेक्षात. तर मग त्यामुळं ही जी निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीतील झालेल्या व्यक्तींचा पराभव असेल आणि निवडून आलेल्या व्यक्तींचा विजय असेल, ह्यांचा उल्लेख करणं आणि ह्यांची एक बाजू समजून घेणं हे आपलं कर्तव्य ठरतं. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल किंवा विक्टर ओर्बान यांनी जे काही गोष्टी केल्यात ह्या गोष्टी आपल्याला आसपास कुठं दिसत आहेत का, किंवा ह्या गोष्टींच्या विरोधात आपण पण आवाज उठवायला पाहिजे का,
ह्याबद्दल आपलं मत नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.